नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। नेहमीचीच खिचडी मसाले भात खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हा भात तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही जेव्हा केव्हा लग्नामध्ये गेला असाल तेव्हा तुम्ही हा भात नक्कीच खाल्ला असेल। त्या भाताची टेस्ट मात्र अगदी अप्रतिम लागते। अगदी सेम तसाच भात आपण आज अर्थातच मसाले भात आपण बनवणार आहोत। आणि यासाठी लागणाऱ्या भाज्या तर आपल्या घरामध्ये नेहमी सहज उपलब्ध असतात। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका। आधी आपण सुका मसाला भाजून घेऊया। त्यासाठी घेतले आहे मी 1 टेबलस्पून धने, 2 दालचिनीचे पीस घेतले, 3 हिरवी वेलची, 10 ते 12 काळी मिरी घ्यायची, 4 लवंग घ्यायची। याला आधी थोडंसं भाजून घेऊया। त्याच्यानंतर यामध्ये आपण जिरं टाकायचं, कारण हे सुके मसाले थोडे कडक असतात, याला भाजायला थोडा वेळ लागतो। थोडंसं भाजल्यानंतर यात टाकूया अर्धा टीस्पून जिरे, 2 टीस्पून सुकं खोबरं। हा सर्व मसाला खमंग भाजून घ्यायचा। मसाला चांगला खमंग भाजून झाला, याला थोड्या वेळ थंड करायला ठेवायचं। तो मसाला थंड होईपर्यंत हा आपण ओला मसाला बघूया। हिरवा मसाला काय काय घेतला आहे। थोडीशी कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, थोडंसं अद्रक, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या मी आणि थोडंसं ओलं खोबरं। हे आत्ता दाखवलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। या हिरव्या मसाल्यामुळेच भाताला खरी टेस्ट येत असते। आवश्यकता पडल्यास थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। आणि हा सुका मसाला पण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा। खूप छान सुगंध येतो या मसाल्याचा। हा घेतला आहे मी 1 बाउल भरून कालीमुछ तांदूळ। तांदूळ तुम्ही कुठलाही वापरा, पण मला कालीमुछ तांदूळ खूप आवडतो, कारण हा खूप छान बनतो, याची टेस्ट खूप छान असते। फक्त तुम्ही इंद्रायणी सोडून दुसरा कोणताही तांदूळ घ्या। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा। आणि हा बासमती तांदूळ नसल्यामुळे याला भिजत वगैरे घालायची काहीही गरज नाहीये। स्वच्छ धुवून झाल्यानंतर थोड्या वेळ याला एका साईडला ठेवून देऊ। या घेतल्या आहेत मी काही भाज्या, 3-4 तोंडली, थोडेसे हिरवे मटार, 1 बटाटा, थोडीशी फुलकोबी आणि 2 वांगी आणि थोडंसं गाजर। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही घ्या। कढईमध्ये टाकते मी 2 मोठे चम्मच तेल, म्हणजे 2 पळी तेल। तेल तापायच्या आधीच टाकायचा त्यात तेजपत्ता। आधीच तेजपत्ता टाकला म्हणजे त्याचा फ्लेवर छान तेलामध्ये उतरतो। 1/4 टीस्पून हिंग, थोडेसे काजू थोडेसे हलवून घ्यायचे। थोडे काजू गोल्डन झाल्यानंतर या सर्व भाज्या आपण त्यात टाकायच्या। भाज्या टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। भाज्या थोड्या फ्राय करत आहे आपण, तोपर्यंत याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ। आणखी मी मीठ नंतर टाकणार आहे चवीनुसार तांदूळ टाकल्यावर, पण आधी थोडंसं टाकायचं। 2 मिनिट भाज्या आपण परतवून घ्यायच्या तेलामध्ये। 1/4 टीस्पून टाकायची हळद पण मिक्स करून घ्यायची। या भातासाठी मी कांदा आणि लसूण नाही वापरला, कारण मी याच्यामध्ये कांदा आणि लसूण मसाला टाकणार आहे, त्याच्यामुळे नाही वापरला तरी चालतं। आणि आपण हे जे हिरवं वाटण तयार करून ठेवलं होतं ते आता याच्यामध्ये टाकायचं। गॅसची फ्लेम थोडी हाय करून हे वाटण आपण परतवून घ्यायचं। या वाटणामुळेच तर खरी टेस्ट भाताला येते। आणि कलर सुद्धा बघू शकाल, आत्ताच किती सुंदर कलर आला। फक्त 1 मिनिट मी ह्याच्यावर ठेवते झाकण। आणि गॅसची फ्लेम मी आता कमी करते, मीडियम फ्लेमवर ठेवायचं। आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने 2 वाट्या किंवा 2.5 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं। एका साईडला मी ठेवलेलं आहे, कारण 1 वाटी तांदूळाला 2 वाटी पाणी किंवा 2.5 वाटी पाणी हे लागतंच। झाकण आता काढून घेऊया 2 मिनिटांनंतर। अतिशय सुंदर कलर आला।
यामध्ये आता आपण धुवून ठेवलेला तांदूळ टाकून द्यायचा. बाकीच्या राहिलेल्या ज्या शिजायच्या होत्या भाज्या 40% तर शिजल्या असतील, बाकीच्या 60% या भातासोबत शिजून जातील. तांदूळ टाकल्यानंतर याला पुन्हा एकदा परतवून घ्या. भाताचा कलर मस्त हिरवा आला पाहिजे. थोडासा काळपट पण येतो नंतर, कारण आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकतो. आणि लग्नामध्ये पंक्तीत तुम्ही बघितलं असेल की भाताचा कलर हा किंचित हिरवा आणि काळपट असतो. तांदूळ थोडा परतवल्यानंतर हा जो गरम मसाला आपण तयार करून ठेवला होता सुका, हा याच्यामध्ये टाकायचा. मसाला टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित आपण तांदूळ आणि मसाला सर्व साहित्य परतवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं. यामध्ये टाकते मी आता 1 मोठा चम्मच म्हणजे 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला. हा मसाला प्रत्येकाच्या घरी असतोच, आणि नसेल तर मग तुम्ही कांदा टाका 1 आणि लसूण ठेचून घ्या आणि ते टाका. मी सांगितल्याप्रमाणे 2 वाट्या गरम पाणी मी सध्या याच्यामध्ये टाकते. थोडंसं पाणी मी जास्त गरम करून ठेवलेलं आहे, कारण कधी कधी काय होतं, तांदूळ जुना असला ना की मग थोडंसं पाणी जास्त लागतं. पण पाणी मात्र गरमच वापरा, थंड पाणी वापरू नका. भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता पुन्हा टाकायचं भातामध्ये चवीनुसार मीठ, कारण आपण आधी थोडंसं मीठ कमी वापरलं होतं. तांदूळ टाकल्यामुळे आपल्याला मीठ थोडं टाकावं लागेल. भातावर झाकण ठेवून भाताला मीडियम फ्लेमवर आता शिजू द्या. मध्ये याला एकदा तुम्ही खालीवर करा. 3-4 मिनिटांनी पुन्हा एकदा भात चेक करायचा आपण. त्यात टाकायचं आपल्याला आता साजूक तूप. हे ऑप्शनल आहे, पण नक्की टाका, कारण ह्याच्यामुळे भाताची टेस्ट अगदी दुप्पट काय तिप्पट होईल. पुन्हा एकदा हलवून आता याला आपण वाफेवर ठेवायचं पूर्ण शिजेपर्यंत. 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर याला आता वाफेवर ठेवायचं झाकण ठेवून. यामध्ये मी 7 ते 8 मिनिट चांगली वाफ भरू दिली. मी आत्ताच झाकण काढत नाही आणि गॅस बंद करते. हा भात तुम्ही तसा कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. 10 ते 15 मिनिटांनंतर झाकण काढा आणि भात खाण्यासाठी तयार. हा गरम भात थोडंसं ओलं नारळ आणि कोथिंबीर टाकून सर्व करा. तर आपण पण या पद्धतीने हा भात, लग्नातल्या भातासारखा टेस्टी भात नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.